भिवंडी लोकसभा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सुरेश म्हात्रे बालिया मामा टिटवाड़ा के महागणपति का किया दर्शन। चैनल को सब्सक्राइब करें और शेयर करें। भिवंडी लोकसभा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सुरेश म्हात्रे बालिया मामा ने अपने समर्थकों के साथ महागणपति टिटवाड़ा के मंदिर में जाकर गणपति बप्पा का दर्शन लिया। लोकसभा सीट को जीतने का संकल्प लेते हुए कहा, इस बार भिवंडी लोकसभा सीट पर महाविकास आघाड़ी का परचम लहराएगा। एक सवाल के जवाब में बालिया मामा ने कहा कि कपिल पाटिल पीछे से वार कर रहे हैं, हिम्मत है तो आमने सामने की लड़ाई लड़ लें। इस बार भाजपा से सीधी टक्कर महाविकास आघाड़ी। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलो आहे। बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। बाप्पाचा नेहमीच आशीर्वाद सर्व भक्तांना असतो, असं तो आम्हाला देखील असेल। बस बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली। या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीला चांगलं यश लाभो। आपण जर महाविकास आघाडीचा एक कौटुंबिक विषय आहे, येत्या 2 दिवसात त्या विषयावर चर्चा होऊन तो विषय संपूर्ण। मी त्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही, कारण शेवटी ते देखील इच्छुक होते। शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील लढत होते, त्यांची देखील इच्छा होती। त्याच्यामुळे ठीक आहे। आता जे महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून जाहीर झालेला आहे आणि माझं आता कर्तव्य एकच आहे की सगळ्यांना भेटून सगळ्यांशी चर्चा करून सामंजस्य त्याच्यावर मार्ग काढा। आपण माझं म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या कॉन्क्रीटवर किती दिवस उभे राहा, तुमचं कॉन्क्रीट सांगा ना आम्हाला। मोदी साहेबांचं, अमित शहाचं, देवेंद्र फडणवीसांचं, अहो तुम्हाला इथं लढायचं आहे। तुम्हाला आम्ही 10 वर्ष या मतदार राजांनी निवडून दिलेलं आहे। तुमचं कॉन्क्रीट सांगा आम्हाला। तुम्ही काय कॉन्क्रीट उभं केलं का? तुम्ही काय केलंच नाही। किती दिवस तुम्ही त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने मतं मागणार? तुम्ही 10 वर्ष मिळाल ना, तर 10 वर्षात तुमची कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा। आता अपक्ष म्हणून दयानंद चोरगे माझा छोटा भाऊ आहे, त्या दिवशी त्यांनी देखील बाईट दिली की बाळा मामा माझा मोठा भाऊ आहे, पण आमचं राजकीय जे काही आहे बघा, शेवटी तेही मागत होते, मीही मागत होतो, पण हा विषय 2 दिवसात संपला। कारवाई मी बोललो कपिल पाटील सतत माझ्या पायाखालची कुठं वाढू सरकले, माझं कॉन्क्रीट मजबूत आहे। कॉन्क्रीट मजबूत आहे तर समोरासमोर लढ ना, कशाला मागून पाठीमागून वार करतो, कशाला वार करतो? जर अधिकारी आम्हाला सांगतात की आम्हाला वरून दबाव आहे, तर वरून म्हणजे काय केंद्रीय मंत्री कपिल पाटीलच आहेत ना, हे तो स्पष्ट सांगतो ना। लढत तुमची माझी आहे, समोर समोर लढा ना, अशी लढत द्या तर आम्हाला आवडेल। आणि मी सांगितलं ना, यावेळेस महाविकास आघाडी लढेल पण नाही। उमेदवारी बालामामा साहेबांना दिलेली आहे, त्यांनी आता सांगितलं आहे की 2 दिवसात या सगळ्या गोष्टी चर्चा करून सगळं सॉर्ट आउट होईल आणि आम्ही सहकार्य करणार। महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि ही विजयरथ आहे आणि विजयरथ आम्ही चालू ठेवणार।